आज चेसच्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि बक्षीस समारंभासाठी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने काल चेस जागतिक दिवस लहान मुलांच्या स्पर्धेने सुरू झाला आणि आज काही ठिकाणी मी लहान मुलंही पाहिली आणि ओपन मधले काही मंडळी पाहिली. आज हा दुसरा दिवस. स्पर्धा नुकत्याच संपलेल्या आहेत आणि आपण सर्वजण बक्षिसाच्या प्रतीक्षेमध्ये आहात याची मला जाणीव आहे. कारण प्रत्येकाला जायची घाई आहे, बाहेर पाऊस आहे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय राजा भाऊ गजेंगे, लीलाधरजी चव्हाण, माझे सहकारी थाटे, प्रमोद फाटे आणि आपण सर्वजण बंधू भगिनी आणि माझे लहान बालक. स्पर्धा खरोखर अटीतटीच्या होत्या आणि अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या आहेत. आवर्जून या ठिकाणी सांगेन, राष्ट्रीय भीम मजदूर संघ यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि आमच्या बॉम्बे बँक आपल्या युनियनच्या माध्यमातून या स्पर्धेला हातभार म्हणून काही पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. या ठिकाणी सांगायची गरज आहे, काल बरोबर 1 महिना पूर्ण झाला माझ्या पत्नीचं निधन झालं आहे आणि तिच्या स्मरणार्थ तुमचे प्रमोद पाटे आणि लीलाधरजी चव्हाण यांनी पुढाकार घेऊन या स्पर्धा भरवल्या. मुंबई शहरातल्या सगळ्या सहकारी बँकांची युनियन जी केवळ पगारावर वाढ करत नाही, सुविधांपुरती मर्यादित नाही, तर सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून वह्या वाटप असेल, गणवेश वाटप असेल, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल आणि अशा प्रकारच्या स्पर्धा युनियनच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी कबड्डीच्या स्पर्धा घेतो, व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घेतो, क्रिकेटच्या स्पर्धा घेतो आणि चेस आणि कॅरमच्याही स्पर्धा घेतो आणि सन्माननीय लीलाधरजी चव्हाण हजर असतात आणि त्याला ते प्रसिद्धी पण देतात. मी कालपासून पाहिलं, कालच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुद्धा आज आपल्याला बातम्या मिळाल्या, उद्या बघायला मिळतो. मी पहिल्यांदा त्यांना मनापासून धन्यवाद देईल की अशा गोष्टीमध्ये अतिशय रुची घेतात, झोकून देतात. आमच्याही बँकच्या स्पर्धा होतात त्यावेळेस त्या ठिकाणी हजर असतात. म्हणून या ठिकाणी आणखी वेळ न घेता मला कौतुक वाटतं की पालकांचं आपल्या लहान लहान मुलांना घेऊन काल पाऊस कालही दिवसभर होता, आज हे आहे आणि अतिशय दूरवरून आपण मंडळी येतात आणि आपल्या या मुलांना प्रोत्साहन देतात. काही मंडळी स्वतःही चेसमध्ये भाग घेतात. हे कौतुक करण्यासारखा विषय आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपलं मनापासून स्वागत करतो आणि आता मी सांगेन की आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करावी. धन्यवाद.